नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आंतरधर्मीय विवाहावरती आपल्याकडे खूप मोठी चर्चा झाली आहे. या विवाहासोबत होत असलेल्या धर्मांतराच्या प्रश्नावरही चर्चा झाली आहे आणि या विवाहाच्या निमित्तानं बळी जात असलेल्या मुलींच्या वरती देखील खूप मोठं बोलल्या गेलंय. काय हरकत आहे आपल्या सोयीनुसार, आपल्या पद्धतीनुसार विवाह करायला, असंही म्हटल्या जातं. इथे जेव्हा मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणी असते तेव्हाही हाच विचार असतो का? आणि जेव्हा मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुण असतो तेव्हा काय होतं? मी दोन्हीही उदाहरणं आपल्या समोर आज ठेवणार आहे. दोन्हीही उदाहरणं आणि नवी कोरी करकरीत. एक उदाहरण तर असं आहे की काळजाचा थरकाप उडेल. राजकारणी मंडळी सुद्धा यात कशी इन्व्हॉल्व असतात हे आपल्या लक्षात येईल. एक खासदार कसा तुटून पडतो आणि काय काय करतो हे आपल्या लक्षात येईल. मंडळी, माझी आज पहिल्यांदा तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ सगळ्यांच्या पर्यंत नक्की पोहोचवा, नक्की शेअर करा, नक्की सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा. अनुसूचित जातीमधला औरंगाबादचा एक तरुण, वडील सामान्य नोकरी करतात. तरुणाचं नाव दीपक रामदास सोनवणे. आपल्या आयुष्याला उभं करण्यासाठी शिक्षण घेत घेत हा तरुण MIT या महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करायला जातो. याच काळात त्याची एका मुस्लिम तरुणीशी भेट होते. भेटीत ते एकमेकांचे मित्र बनतात. कालांतरानं त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित होते. लग्नाच्या आणाभाका होतात. ही मुलगी त्या मुलासोबत फिरू लागते, वावरू लागते, इन्स्टावरती स्टोरीज, रील, फोटो शेअर करू लागते. या दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगत जाते. मुलगा पुन्हा सांगतो अनुसूचित जातीचा, मुलगी मुस्लिम. आणि या दोघांच्या प्रेम प्रकरणामध्ये चर्चा होऊ लागल्यावर दोघंही ठरवतात की आता आपण लग्न केलं पाहिजे. तीही तयार होते, हाही तयार असतो. मुलाच्या घरचे देखील या लग्नाला तयार असतात. मुलाने मुलीला प्रस्ताव दिला देतो की आता आपण लग्न करू. आणि मुलगी आपल्या मूळ पदावर येते. ती सांगते आपण लग्न तेव्हाच करू शकतो जेव्हा तू इस्लाम धर्माचा स्वीकार करशील. तू इस्लाम होशील तर आपण लग्न करू, हे त्याला स्पष्टपणे सांगते. मुलीचे आई वडील याच शहरात राहतात. तेही त्याला मुसलमान होण्यासाठी आग्रह करू लागतात. आता दोघांची जवळीक वाढलेली, कोणत्याही अर्थाने तो शब्द घ्या तुम्ही. आता या जवळीकीमध्ये याला सतत आग्रह केला जाऊ लागतो की एक तर तू मुसलमान हो, नाही तर तुझ्यावरती गुन्हे दाखल केले जातील. एक दिवस येतो, तिच्या सोबत खरेदी करण्यासाठी संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरातल्या गुलमंडी भागात तो जातो. गुलमंडीत खरेदी करत असतानाच ती आपल्या आई वडिलांना, आईला, भावाला, मुलाला, बाकीच्या लोकांना फोन करते आणि बोलावून घेते. याला गाडीवर मध्ये बसवलं जातं आणि हे त्याच्या घराकडे याला घेऊन जातात. 3 खोल्यांचं घर. त्यात बसून याला सतत सांगितलं जातं की आजच्या आज तू मुसलमान हो, तुझं आम्ही लग्न लावून देऊ. हा तयार होत नाही. याला प्रचंड मारहाण केली जाते, निर्वस्त्र केलं जातं आणि त्याच्या निर्वस्त्र देहावर निर्लज्जपणे ही श्वापद लघवी करतात, लघुशंका करतात. एवढं सगळं होऊनही तो सहन करतो. त्याला नशेच्या गोळ्या दिल्या जातात. तो नशेच्या आहारी जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याला एका मौलवीकडे घेऊन गेलं जातं. मौलवीकडे घेऊन गेल्यावर सुद्धा त्याच्या बेशुद्धीच्या, बेहोशीच्या स्थितीत त्याला मौलवी काहीतरी सांगतो आणि याचा मुसलमान झालाय असं सांगतो आणि पुढे पुन्हा त्याला दोघं गाडीवर बसवतात आणि एका हॉस्पिटलला घेऊन जातात. हे हॉस्पिटल आहे औरंगाबादच्या सिटी चौकाजवळ. या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं जातं आणि त्याची सुनता केली जाते.
त्याची सुनता केल्यानंतर त्याला सांगितलं होतं की तू आता मुसलमान झाला आहेस. याला घराजवळ सोडलं जातं. हा कसा बसा घरी पोचतो. घरी जाऊन सगळी हकीकत आपल्या आई वडिलांना सांगतो. जरा 2 दिवस उलटतात न उलटतात तोच ती मुलगी आणखी एका मुलीला घेऊन याच्या घरी येते आणि सांगते, हे बघ सगळे व्हिडिओ आहेत, तुला नागवं करून मारल्याचे व्हिडिओ आहेत, तुझ्या अंकावर लघुशंका केल्याचे व्हिडिओ आहेत, तुला मुसलमान केल्याचे व्हिडिओ आहेत, तुझा सुनता केल्याचे व्हिडिओ आहेत, आपल्या दोघांचे व्हिडिओ आहेत, हवे ते व्हिडिओ आहेत, नको ते व्हिडिओ आहेत. आम्ही तुला बदनाम करू. एक तर तू आमच्या मागण्या पूर्ण कर, नाहीतर तू मुसलमान हो, अन्यथा आम्ही तुझं जगणं मुश्किल करू. पुढे काय होतं? पुढे या सगळ्या प्रकारात तो वैतागतो. तिला कधी ऑनलाईन, कधी ऑफलाईन, कधी क्रेडिट कार्डचा वापर करून तो पैसे पाठवत राहतो. हजारो रुपये, लाखो रुपये. तर पैसे कुठून आले? MIT मध्ये इंजिनियर झाल्यानंतर त्याला एक चांगली नोकरी मिळते आणि ही पगार तो तिच्यावरच लुटत राहतो, उधळत राहतो. ती त्यालाही लुटत राहते. तिचा परिवार तिला लुटत राहतो. पुढे त्याच्याकडे 25 लाखाची मागणी केली जाते. 25 लक्ष रुपयांची. हा ती मागणी मान्य करत नाही, स्वीकारत नाही आणि मग 29/9/2021 रोजी याच्यावर 354चा गुन्हा दाखल होतो. हाही त्यांच्या विरोधात तक्रार देतो. एवढ्यावर काम भागत नाही, हा पैसे देत नाही, म्हणून त्याच्यावर 376चा देखील गुन्हा केला जातो. मंडळी, याच्यानंतरची कहाणी तर अजून भयंकर आहे. याच्यानंतरची कहाणी तर अजून भयंकर आहे. त्याला साधारणतः जानेवारी 2022 मध्ये माझा विवाह झाला असल्याचं ही मुलगी सांगते आणि 20/8/2022 रोजी त्याला बोलावून घेते. बोलावून कुठे घेते? औरंगाबाद शहरातल्या अशा भागात जिथे खासदार इम्तियाज जलील यांचं घर आहे. याला अनोळखी 4-5 तरुण घेरतात. हा तात्काळ धोका ओळखतो आणि 100 नंबरवर पोलिसांना डायल करतो. त्यांना आपलं लोकेशन कळवतो आणि सांगतो की माझ्या जीवाला धोका आहे, मला वाचवा. यानं कॉल केल्याच्या आधीपासून ते पोलीस येईपर्यंतच्या कालावधीपर्यंत याला उचलून आत नेलं जातं आणि ते आत नेलेलं ठिकाण असतं खासदार इम्तियाज जलील यांचं घर. MIMचे खासदार इम्तियाज जलील. तिथे इम्तियाज जलील त्याला धमकी देतात. त्याची लोक त्याला प्रचंड मारहाण करतात, दहशत माजवतात. अंगरक्षक असतात काही त्यांचे. आणि हा सगळा प्रसंग तो त्याच वेळेला इन्स्टावर व्हिडिओच्या रूपात टाकतोय. तो त्याच वेळेला तो तुम्हाला मी ऐकवतोय, बघा. जय भीम. माझं नाव दीपक रामदास सोनवणे. आज मला खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या लोकांनी त्यांच्या घरासमोर खासदारांच्या समोर बेदम मारहाण केली आणि मला खासदार साहेबांनी वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. खासदार साहेबांच्या आदेशाने यांनी मला खूप मारहाण केली. त्यांच्या घरासमोर, त्यांच्या गेटासमोर माझा फोन हिसकावून घेतला. मला माझ्या फोनमधले जे प्रूफ्स होते ते डिलीट मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खासदार यांनी काहीही त्याच्यात मदत केलेली नाही. त्यांच्या लोकांना त्यांनी सांगितले की बघा त्याला, पकडा त्याला. माझा मोबाईल घेऊन माझ्यावर मारहाण करण्यात आली त्यांच्यासमोर. खासदार साहेब, चुकलो आमचं, आम्ही मतदान केलं तुम्हाला. आम्हाला वाटलं होतं तुम्ही एक चांगले सुशिक्षित माणूस आहे. साहेब, माझी चुकी नव्हती, तुम्हाला सांगण्यासाठीच आलो होतो मी तिथे. तुम्हाला माहीत नव्हतं प्रकरण. तुम्ही त्यांना थांबवण्याचे काम होतं, तुम्ही त्यांना मारायला लावलं. चुकीचं केलं साहेब, माझी काही चुकी नव्हती. घटना अशी आहे की आज 20 ऑगस्ट 2022 रोजी मी खासदार इम्तियाज जलील साहेबांच्या घराच्या बाजूला सना फरहीन शामीर शेख हिचं क्लाउड कॅम्पस नावाचं इन्स्टिट्यूट आहे. सना फरहीन आणि माझे 4 ते 5 वर्षापासून 2017 पासून प्रेमसंबंध आहेत. त्या अनुषंगाने तिने माझ्यावर आणि मी तिच्यावर आमचे प्रेम प्रकरण होतं. त्याच्यानंतर 2021 तिने माझ्यावर 354D आणि 504 नावाची कलमानुसार एक केस सिडको पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. ती मला सतत म्हणायची की तू धर्म बदल. मी महार जातीचा असल्यामुळे, मुस्लिम असल्यामुळे ती मला धर्म कन्वर्ट करायला लावायची. याचे पुरावे माझ्याकडे आहेत.
त्यानंतर तिने माझ्यावर दबाव आणून मी जेव्हा तिच्या दबावाला झुकलो नाही तेव्हा तिने माझ्यावर सिडको MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला 354 आणि 504 या कलमांतर्गत. त्यानंतर माझं प्रकरण कोर्टामध्ये गेलं. तिथं मी 156(3) नुसार त्यांच्यावर कोर्टामध्ये खटला दाखल केला. त्या खटला दाखल केल्यानंतर त्यांनी माझ्यावर दबाव आणण्यास चालू केला. माझ्याकडे पुरावे होते, सगळे होते. मला जात बदलण्यासाठी लावलेले पुरावे, माझ्या जातीवर घातलेल्या शिव्या, भरपूर पुरावे होते. त्यानंतर शहामीर शेख जे सना शेखचे वडील, त्यांचे 2 लग्न झालेले आहेत. एक दुसरं लग्न हिंदू बाईसोबत झालेलं आहे. तिला त्यांनी कन्वर्ट करून मुस्लिम केलं. आणि शहामीर शेख हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. त्यांच्या गव्हर्नमेंट सर्वंट असून आपला जो 2004चा कायदा, ज्याला आपण 2 अपत्य असल्यानंतर नोकरीमध्ये राहता येत नाही, हा कायदा लागू असताना सुद्धा त्यांना 4 अपत्य आहेत. 2004च्या नंतर जन्मलेले 2 अपत्य आहेत. 2014 रोजी जन्मलेला एक त्यांचा मुलगा आहे. इथं काही हे गव्हर्नमेंट शासनाला लुटत आहेत. आणि आता आज मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा इम्तियाज जलील साहेबांसमोर मला एकदम मारहाण करण्यात आली. माझा फोन घेण्यात आला. शहामीर शेख यांनी मला मारलं, शबाना कदम यांनी मला मारलं, तरीही मला वाचवायला कोणी आलेलं नाही आहे. इतकं होऊनसुद्धा यांनी मला एकदा तरी विचारायचं होतं की बाई काय झालेलं आहे तुम्हाला, काय नाही. त्यानंतर मला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रार करशील तर तू मारायला जाशील. सना शेख यांनी माझ्याकडून बॉन्ड लिहून घेतला होता कोर्टामध्ये. दबावापोटी माझ्या परिवाराला मला धमक्या दिल्या होत्या मारण्याच्या. दबावापोटी माझ्याकडून एक बॉन्ड लिहून घेतला होता की याच्यामध्ये आपण केस मिटवतो आहे असं त्यांना दाखवायचं होतं. मी बॉन्ड लिहून दिला. त्या बॉन्डमध्ये दबावामध्ये त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या बॉन्डच्या व्यतिरिक्त माझ्याकडून पैसे उचलले, लाखो पैसे उचलले. आता त्यांच्याकडे माझे 85,000 रुपये बाकी आहेत. 85,000 रुपये मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला मारलं. ह्या सगळ्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्याकडे प्रत्येक गोष्टी आहे. मी महाराष्ट्र शासन प्रत्येकांना ही विनंती करतो की माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं त्याच्यामध्ये इम्तियाज जलील साहेबांच्या लोकांचा, त्यांचा सनाचे वडील शहामीर शेख, सना शेख, तिचा काका ख्वाजा, तिची आई बेगम शबाना तरन्नुम बेगम ख्वाजा, ही तिच्या आईचं नाव असून हे सगळे जिम्मेदार आहेत. तिचा काका एक मंत्रालयामधला खूप ओळखी असलेला माणूस आहे, खाजा म्हणून त्याचं नाव आहे. त्या माणसाने तुम्हाला धमकी दिली होती की तू काहीही कर, तुला मी बघून घेऊ. आज माझ्या जीवाला एवढा धोका आहे, तर मला काहीही झालं तर यामध्ये या सगळ्या लोकांचा समावेश आहे. मी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलेलो आहे. माझी तक्रार घेतील नाही घेतील याचं मला काहीच माहीत नाही, पण ह्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. माझ्या जीवाला जर बरं वाईट काही झालं त्याच्यामध्ये सना, फरीन, शहामीर शेख, ख्वाजा, त्याच्यानंतर इम्तियाज जलीलच्या लोकांनी ज्यांनी मला मारहाण केली, त्यांनी चेहऱ्यावर धमकी दिली, मला तोंडावर धमकी दिली, तू इथून जा, तुला दाखवतो. माझे पैसे घेतले, मला मारहाण केली. खासदारांनी त्याच्यात त्यांना सपोर्ट केला. मला वाटलं होतं खासदार साहेब तुम्ही येणार. साहेब जर मला जर नाही भेटला 2 दिवसात तर तुमच्याच घरासमोर येऊन मी आत्मदहन करणार. साहेब तुम्ही चुकीचं केलं साहेब. मी तुमच्याकडे येणार, पुन्हा येणार. जिथं तुम्ही मला मारहाण केली मी तिथंच येणार, तिथंच येऊन बसणार. साहेब मला जर नाही भेटलं तर साहेब मी हे करणार. जर मला जर काही बरोबर आलं तर याचे जिम्मेदार हे लोक असतील. ऐकलं, नशीब त्याचं एवढं चांगलं असतं की पोलिसाची गाडी येते आणि त्याला वाचवून घेऊन जाते. नशीब त्याचं एवढंच चांगलं असतं. पुढे त्याच्यावर 376चा गुन्हा दाखल होतो. 50 दिवस त्याला जेलमध्ये काढावे लागतात. मुसलमान होण्याच्या नावाखाली त्याची लूट चालू राहते. अक्षरशः बेसुमार लूट चालू राहते. आता हा मुलगा न्यायाची मागणी करत जनतेच्या दरबारात जातोय आणि म्हणतोय की मला मदत करा. या सगळ्या प्रकाराची त्यानं पोलीस केस केली नाही असं अजिबात नाही. पोलिसात गुन्हे नोंदवले, पोलिसांना विनंती केली की मला वाचवा, मला त्रास देऊ नका, मला माझं आयुष्य संपवू नका. पण नाही, याला कोणीही मदत करत नाही. कारण या प्रकरणातला आयओ देखील त्याच मुलीच्या धर्माचा असतो. आता पोलीस आयुक्तांच्याकडे हे प्रकरण गेलंय. यात गुन्हा दाखल होणार आहे का? त्या पोराला न्याय मिळणार आहे का? की अनुसूचित जातीचा म्हणून त्याच्यावर अन्यायच होणार आहे? चला, सवर्णांच्या पोरी पळून नेल्यानं फारसा फरक पडत नाही म्हणणाऱ्यांनी, इथे अनुसूचित जातीच्या मुलाची अवस्था जी झाली आहे त्याचं काय जरा बघितलं पाहिजे, तपासलं पाहिजे. की दलितांच्या वरतीही अन्याय होणार आहे याचा देखील विचार केला पाहिजे. आणखी एक प्रकरण आहे अनुसूचित जातीमधलंच. हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा गावाजवळचं गाव. या डोंगरकडा गावात गौंडी काम करणारा एक मुस्लिम तरुण आपल्या बाजूच्या गावामध्ये
काम करण्यासाठी जातो. तिथे एका मुलीला तो पटवतो. दोघं प्रेमात पडतात. हा त्या गावातून मुलीला घेऊन परागंदा होतो आणि स्थिरस्थावर झाल्यावर परत मुलीला बांधतो. त्यावेळेला अनुसूचित जातीच्या त्या मुलीचं धर्मांतरण झालेलं असतं. ती मुसलमान झालेली असते. एका बौद्धाचा मुसलमान केला गेलेला असतो. मुलगी इथे येताच आपल्या आई वडिलांना भेटते आणि सगळी आपबीती सांगते. त्याच्यावरती फक्त गुन्हा दाखल होतो. बाकी कोणतीही प्रक्रिया होत नाही. मुली पळवायच्या, मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि धर्मांतर करून घ्यायचं, ही नवी पद्धत आली आहे का? आणि शेवटी त्यांना सुटकेसमध्ये किंवा फ्रीजमध्ये तुकड्यात तुकड्यात करून भरायचं, ही नवी पद्धत आली आहे का? हा माझा प्रश्न आहे. दीपकही तीच मागणी करतोय की न्याय द्या, आणि डोंगरकड्याजवळची मुलगीही हीच मागणी करते की मला न्याय द्या. हे सरकार यांना न्याय देईल की हे प्रकरण सगळं थंड बस्त्यात टाकलं जाईल? खासदार इम्तियाज जलील यांचा औरंगाबादच्या प्रकरणामध्ये सहभाग काय आहे हे देखील जलील यांनी समोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे. तिकडे राष्ट्रवादीचे मंत्री एखाद्या माणसाला घरात नेऊन मारतात आणि इकडे MIMचे खासदार देखील तरुणाला घरात घेऊन मारतात. आमच्या पोरीशी तू असं करतो का असं विचारतात. प्रेम दोघांनी मिळून केलं होतं हे आता लक्षात येत नाही का? हाच माझा खरा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या दरबारात मी घेऊन आलो आहे. म्हणूनच विनंती करतोय, हे सगळ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद.